यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर येते। रोहित पवारांकडून एक्सवर नवी माहिती पोस्ट करण्यात आली आहे। रोहित सिंगची पायलट म्हणून चौकशी करा अशी मागणी आता रोहित पवार यांनी केली आहे। काल रोहित सिंग भारतात होता असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। रोहित सिंग हा तोच पायलट आहे जो अजित पवारांच्या विमानाचा पायलट होणार होता, मात्र तो पोहोचू शकला नाही। त्याला कारण दिलं होतं ट्रॅफिकचं। आता ट्विटमध्ये काय म्हणतायत रोहित पवार ते आपण बघूयात। स्वर्गीय अजितदादांच्या अपघातातील विमानाच्या चौकशीच्या निमित्तानं रोहित सिंगला काल पायलट म्हणून चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती मिळतेय। काल रोहित सिंग देशात आला होता। तसंच VSR कडे विमानाच्या 5000 तासांपैकी केवळ 1800 ते 2000 तासांचा रेकॉर्ड उपलब्ध आहे आणि उर्वरित 3000 तासांचे रेकॉर्ड्स उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर येते। या मिसिंग रेकॉर्डची हेराफेरी बनवाबनवी VSRला करता यावी यासाठी चौकशी जाणून बुजून लांबवली जाते का, असा सवाल रोहित पवारांनी केलाय। महाराष्ट्राचा लोकनेता गेला असताना अपघाताला जबाबदार कंपनीच्या मालकाला केवळ पायलट म्हणून चौकशीसाठी बोलावलं जात असेल तर याचा अर्थ काय घ्यायचा, असा सवालही त्यांनी विचारलेला आहे। दादांच्या अपघाताच्या गुन्हेगारी अँगलची चौकशी CID करत असताना VSRचा मालक भारतात आला असेल तर DGCAनं CIDला कळवणं आवश्यक का समजलं नाही, असा सवाल सुद्धा रोहित पवार यांनी विचारलेला आहे। DGCA आणि VSRची मिलीभगत आहे। यंत्रणांचा एकमेकांशी असलेला विसंवाद बघता अजितदादांची यांच्या लेखी किती किंमत आहे हे कळून चुकलं। केंद्र आणि राज्य सरकार थोडे गांभीर्य दाखवेल ही अपेक्षा, असं म्हणत रोहित पवार यांनी आणखी काही शंका उपस्थित केल्यात। आणि या सगळ्याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। प्रणाली, काय सांगाल? रोहित पवारांनी ट्विट केलेलं आहे आणि VSRच्या मालकाची पायलट म्हणून चौकशी केल्याचं ते म्हणतायत। आपण पाहतोय की अत्यंत महत्त्वाचा हा मुद्दा आहे। अगदी पहिल्या दिवशीपासून रोहित पवार त्यांच्या पत्रकार परिषदांमध्ये हा मुद्दा उपस्थित करतात। VSR कंपनीच्या मालकाचा जो मुलगा आहे, जो सातत्यानं परदेशात होता, त्याला बोलवून त्याची चौकशी करण्यात आलेली आहे आणि या चौकशीमध्ये असं उघड झालेलं आहे की केवळ 1800 ते 2000 तासांचं रेकॉर्डिंगच उपलब्ध आहे। उर्वरित साधारणतः 3000 तासांचं रेकॉर्डिंग आहे ते उपलब्ध नाहीये आणि हा जो मिसिंग रेकॉर्ड आहे त्याची काहीतरी हेराफेरी किंवा बनवाबनवी जी आहे ती झाली असण्याची शक्यता जी आहे ती रोहित पवार यांनी बोलून दाखवलेली आहे। मालकाला केवळ पायलट म्हणून चौकशीसाठी बोलवलं जात असेल तर याचा अर्थ काय घ्यायचा, असा सुद्धा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। कारण हा केवळ पायलट नाहीये तर तो त्या VSR कंपनीच्या मालकाचा मुलगा सुद्धा आहे आणि त्यामुळे त्याची या दृष्टीनं सुद्धा चौकशी केली गेली पाहिजे असं म्हणणं आहे। रोहित सिंग हा जो आहे हा सातत्यानं परदेशामध्ये होता जेव्हापासून ही दुर्घटना घडली। एक प्रकारे त्याला पळवून लावण्यात आलं का, हा सुद्धा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला होता। DGCA आणि VSR या ज्या दोन्ही म्हणजे DGCA ही चौकशी करणारी यंत्रणा किंवा विमान याच्यामधली नियमन करणारी संस्था आणि VSR ही कंपनी, या दोघांचं काही मिलीभगत आहे का, यंत्रणांचा एकमेकांशी जो काही संवाद आहे तो पाहता एकूणच आपण बघितलं तर या प्रश्नामध्ये संशयाची सुई जी आहे ती फिरताना दिसतीये आणि म्हणूनच रोहित पवार यांनी हे ट्विट केलेलं आहे आणि ही सगळी बनवाबनवी आहे आणि खरंच लेखी तुमची अजितदादांची तुमच्या लेखी किंमत आहे का, असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय। बरोबर आहे। त्याच्यामुळे आता यंत्रणांकडून याच्यावर काही प्रतिक्रिया येते का, काही स्पष्टीकरण येतं का, ते बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।